एकदा मार्च महिना चालू झाला की मार्च महिन्यामध्ये आपण वाळवणाचे पदार्थ बनवत असतो. शक्यतो नवीन बटाटा हा फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला मिळतो आणि तेव्हा आपण बटाट्याच्या अनेक पदार्थ वाळवणाचे बनवून ठेवत असतो, जेणेकरून आपल्याला वर्षभर उपवासामध्ये आपण ते खाऊ शकतो. आज असेच खुसखुशीत आणि डब्बल टिब्बल फुलणारे साबुदाणा बटाट्याच्या पापड्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल कशी करायची ते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी आता 5 किलो बटाटे घेतलेले. आता हे बटाटे आपल्याला नवीन घ्यायचे, जे बाजारात नवीन बटाटा येतो. जमिनीतून साधारणतः 8 दिवस निघालेला असा क्रॅश पडलेला बटाटा आपल्याला इथे घ्यायचा आहे. नंतर बटाटे जरासं मोठे घ्यायचे आणि बटाटे स्वच्छ धुवून तासभर पाण्यामध्येच ठेवायचे आणि मग आपल्याला कुकरला शिजायला लावायचे. शिजण्यासाठी पुरेसं एवढं पाणी घालायचं आणि अगदी 5-6 शिट्ट्या घेऊन कुकरला एकदम असा मऊसूत उकलेपर्यंत हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आपण जर पापडीसाठी बटाटा शिजवत असाल तर तुम्हाला हा बटाटा असाच उकलेपर्यंत एकदम मऊसूत शिजून घ्यायला लागणार आहे. बटाटा आपला शिजला गेलेला आहे. आता आपण हा बटाटा कुकरमध्ये काढून घेतलेला आहे. गरम असतानाच हा बटाटा आपल्याला इथे सोलून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला हा बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे. ज्यामुळे काय होतं, एकदम मेणासारखा बटाटा बारीक होतो आणि पापडी जी असते ती थापताना आपल्याला अजिबात अवघड जात नाही. आणि दुसरी गोष्ट, मग पापडी पांढरं शुभ्र होते, खुसखुशीत होते, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे इथे मी बटाटा गरम असताना सोलून घेतलेला आहे आणि गरम असतानाच आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. आता इथे मी घेतलेले अर्धा किलो साबुदाणे घेतलेले. थोडेसे अर्धा किलोला एक वाटीभर जादा असेल, पण अर्धा किलोचं प्रमाण असं आपण पकडून चालूया. थोडेसे गवळे गवळे भाजून घ्यायचे आणि गार झाले की मिक्सरला आपल्याला याची पावडर बनवायची. आता साबुदाण्याची पावडर बनवताना साबुदाण्याची पावडर आपल्याला अजिबात बारीक पिठासारखी अजिबात करायची नाही, तर अशी रवळसर करायची. म्हणजे थोडे साबुदाणे त्यामध्ये मोठे दिसले पाहिजे असे करायचे. साबुदाणे फुटले पाहिजे, पण एकदम बारीक अशी फाईन आपल्याला पावडर नाही करायची. तर या पद्धतीने आपल्याला ही साबुदाण्याची पावडर करून घ्यायची, जी अशी रवळ असेल. सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे आपल्याला चाळून वगैरे अजिबात घ्यायचं नाही आहे, डायरेक्ट घालून घ्यायचे. साबुदाणे जरासं असे त्याचे धपले मोठे असले तरी चालतील, कारण मग पापडी जेव्हा आपण तळतो ना, तेव्हा ते तळले की खुसखुशीत लागतात. आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या 10-15 मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायच्या. त्या यामध्ये हा ठेचा घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचा आणि अगदी अर्धा चमचाभर आपल्याला पापड खार जो असतो पापडांमध्ये वापरतो तो यामध्ये घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि व्यवस्थित हे साबुदाण्याचं पीठ जे आपण मिक्सरला करून घेतलेले ते आणि बटाटा, मीठ, मिरची व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आता जर तुम्हाला हे 10-15 मिनटं शिजून नसेल घ्यायचं, तर तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं 2-3 तास साबुदाणे भिजत घालायचे. भिजवलेले साबुदाणे मिक्सरला बारीक करायचे आणि ते बटाट्यात मळून घ्यायचं आणि डायरेक्ट थापायला घ्यायचं. पण जर असं शिजून तुम्हाला घ्यायचं असेल तर मग मात्र साबुदाणे भिजवायचे नाही, तर जसे मी दाखवलेले रेसिपीमध्ये कोरडेच वाटून घेतलेले आणि मग मळून हे आपल्याला 15 मिनटं एका पातेल्यात हे भांडं ठेवायचं आणि याची उकड काढून घ्यायची. म्हणजे साधारणतः आपण जशी उकड काढून घेतो ना, तशी याची उकड काढून घ्यायची 10-15 मिनटं. 10-15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय छान असे साबुदाणे जे आहे ना ते शिजले गेलेले. आता हे गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे जास्तही गरम असं हात लावायचा नाही, नाहीतर हाताला भाजेल. थोडंसं नॉर्मलला येऊन द्यायचं आणि शक्यतो गरम असतानाच, म्हणजे आपल्या हाताला सोसवेल असं असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचं आणि हे चांगलं एकजीव असं मळून घ्यायचं. आता मळून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला पापड्या थापून घ्यायच्या. एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा, पिशवी असेल ती किंवा दुधाची पिशवी असेल ती घ्यायची आहे. तिला थोडंसं तेल लावायचं आहे. तेलाचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचा नाही आहे पापड्या थापताना. फक्त पिशीला तेल लावायचं कागदाला आणि मग त्यावरती लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा बनवून आपल्याला
ठेवायचा आणि हाताने या पद्धतीने तुम्ही पापड्या थापू शकता किंवा एखादी प्लेट घ्या आणि प्लेट डायरेक्ट त्या गोळ्यावरती ठेवली आणि वरून दाब दिला की डायरेक्ट अशी पापडीसारखी गोल गरगरीत पापडी बनून तयार होते. किंवा तुमच्याकडे ते पापड करायचे यंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आता मी इथे एक करून दाखवलेले, अगदी त्या पद्धतीने इथे सगळ्या करून घेतलेल्या आहे. गोल गरगरीत आलेला आहे, पांढरं शुभ्र चांगलं व्यवस्थित आलेलं आहे. पहिले मी साडी ठेवली होती, पण नंतर मी कागद ठेवला प्लॅस्टिकचा, कारण साडीवरती पटकन चिटकल्या तर निघणार नाही, म्हणून शक्यतो प्लॅस्टिकचा पेपरच घ्या, मोठा कागद घ्या, त्यावरती वाळत घाला. आता 3 दिवस चांगल्या उन्हाला वाळून घेतल्या. तिसऱ्या दिवसानंतर बघू शकताय मस्त पांढरं शुभ्र झालेलं आहे, पातळ झालेलं आहे आणि छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. साबुदाणा असल्यामुळे त्यामध्ये कडकडीत ताप द्यायचं. 2-3 दिवस चांगल्या उन्हाला वाळून घ्यायच्या, कारण आपण वर्षभर ठेवणार असतो. आता तळून पण मी तुम्हाला इथे दाखवते. तळल्या ना की अगदी टेबल चौपट अशा त्या फुलल्या जातात ते आणि पांढरं शुभ्र होतात ते, लाल वगैरे काही होत नाहीये. तुम्ही ते बघू शकता, एकदम खुसखुशीत होतात ते, तेलकट होत नाही. तेलामध्ये टाकल्या की लगेच अशा फुलल्या जातात, लगेच अशा पसरल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकताय झाली की नाही, डबल टिब्बल चौपट झालेली, इतकी फुलली गेलेली आहे, इतकी पसरली गेलेली आहे आणि मस्त म्हणजे खुसखुशीत झालेले, पांढरं शुभ्र पातळ झालेले. तर अशा पद्धतीने आपण वर्षभर उपवासासाठी आपण इथे बटाटा साबुदाण्याची छान अशा पापड्या इथे बनवून घेतलेल्या. आवडल्या असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण पटकन बनवून घ्या.